औरंगाबाद जिल्हा म्हणजे एकदम ऐतिहासिक जिल्हा आणि त्याचा सिल्लोड तालुका, त्याच्यामध्ये निसर्गरम्य असा वातावरणामध्ये वसलेले हळदा गाव म्हणजे एकदम निसर्गाचा गोल्डन टेम्पल, म्हणजे एकदम निसर्गाचा खजानाच म्हणलं पाहिजे असं आहे. आणि त्याच्यामध्ये हळदा गावापासून 2 किलोमीटर दूर अंतरावर असं हे वाघधाव म्हणून एकदम ठिकाण अजून वेरूळ लेण्याप्रमाणेच याला एक आख्यायिका पडलेली आहे की इथं दर्शन करायचं असलं म्हणजे एकदम माणसाला उघडं होऊन जाणं पडतं. म्हणजे तसं उघडं होऊन या निसर्गरम्य ठिकाणी माणसाला जायचं पडतं. आणि याच्यात अशी आख्यायिका आहे की इथून 20 किलोमीटर रुद्रेश्वर लेणी सोयगाव तालुक्यामध्ये, तर इथून ते कनेक्शन तिचं त्या रुद्रेश्वर लेणीमध्ये, तिथं रुद्रेश्वर लेणी म्हणजे एकदम निसर्गरम्य ठिकाणी वसलेली अशी लेणी आहे सोयगाव तालुक्यामध्ये. तिथे गणपतीचं स्थान आहे, एकदम मोठा गणपती आहे, महादेवाचं स्थान आहे. तर त्या ठिकाणी ह्यो बोगदा म्हणजे एकदम भुयार ही गुफा आहे वाघधाव म्हणून, निसर्गाच्या कुशीमध्ये एकदम असं निसर्गरम्य ठिकाण आहे. आणि त्यामध्ये अशी आख्यायिका पडलेली आहे की वाघधाव हे ठिकाण एकदम निसर्गाच्या कुशीमध्ये असलेलं, आणि इथून निसर्गाच्या कुशीमध्ये असं हे ठिकाण आहे. आणि इथून हा असा बोगदा आहे आणि याच्यामध्ये ह्या बोगद्यामधून अशी आख्यायिका पडलेली आहे की इथून जर माणूस निघला तर डायरेक्ट रुद्रेश्वर लेणीचं ते गणपतीचं म्हणजे मूर्ती स्थापन केलेली आहे तिथं, की माणूस त्या ठिकाणी निघतो अशी आख्यायिका आहे. म्हणजे ह्या पर्यटन स्थळाला एकदम दुर्लक्षित असं ठिकाण आहे. ह्या पर्यटन स्थळाला वाव मिळाला पाहिजे अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. यामध्ये म्हणजे आम्ही ना खोजून काढलेल्या ठिकाणी म्हणजे हळदा गावामधलं एकदम दुर्लक्षित होता, पण शंकर गवळे, विजय गवळे, एकनाथ तायडे, सुनील गवळे यांच्या मदतीने आम्ही ना हे ठिकाण शोधून काढलेलं आहे. आणि हे आमच्या समाज बांधवापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा, हिंदू समाज बांधवापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे. याला एक पर्यटन स्थळ म्हणून मान्यता द्यायची आमची इच्छा आहे. एकदम निसर्गाचा समाज, एकदम आदिवासी कोळी मल्हार जमातीचे लोक ह्या एरियामध्ये राहत्या, एकदम वास्तव्य करत्या. एकदम इथून ही वाट आहे, आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, पण अंधाराच्या आणि आमच्या जवळ बाकीचं साधन नसल्यामुळे आम्ही जास्त असा प्रयत्न करू शकत नाही. पण आतमध्ये एकदम मोठं भुयार आहे, एकदम मोठी गुफा आहे. आमच्या